पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. सीमा आणि मर्यादा ही मर्यादा आपल्या जीवनासाठीची आहे. तुझं वचन हे प्रभू माझ्या जीवनाच्या मार्गासाठी प्रकाश आहे. आता बघा, आपण कोणत्या मर्यादा ठरवायला हव्यात. चला आपण काही व्यावहारिक गोष्टी करूयात. तुम्ही तणावात असाल तर त्याचं कारण जाणून घेऊन बदल करा. तुम्ही कुठल्या गोष्टीचा अतिरेक करत असाल तर तो अतिरेक थांबवा. मला एक कल्पना सुचलीये. तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल. किती जणांना मिळत नाही? मला ठाऊक नाही हे ऐकण्यासाठी तुम्ही इथे किती मैलांवरून आला आहात ते, पण लवकर झोपत जा. मूर्खपणाचे उद्योग करण्यासाठी रात्री जागत राहू नका. देव आणि मी आत्ताही हसतो, आणि हे 35 वर्षांपासून चाललंय, कदाचित 40 वर्षांपासून आम्ही हसतो. तेव्हा आधी निरर्थक वाटायचं, पण आता खरंच खूप मजेशीर वाटतं. एकदा तर आम्ही मध्यरात्री 1 वाजेपर्यंत जागलो. एक चित्रपट बघत होतो, एक जुना चित्रपट, बेबी डायनासोर. आणि एक सांगू का की तुम्हाला सांगते, ते अक्षरशः पुठ्ठ्याचं डायनासोर दिसत होतं. आणि ते बघण्यासाठी आम्ही आमची झोप सोडली. आणि आता तुम्ही आमच्यावर हसाल कदाचित, पण किती जण अशा निरर्थक गोष्टी करतात सांगा? झोप घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काही सांगाल का? झोपेच्या मर्यादा आखा. मी माझ्या झोपेसाठी ही मर्यादा आखलेल्या आहेत. आणि तुम्हाला नक्कीच ते सगळं करावं लागणार नाही, किंवा ते सगळं करण्याचा विचारही तुम्ही करणार नाही जे मला करावं लागतं. कारण मी माझी सगळी कामं इतक्या वेगाने करते, आणि जेव्हा मी करते तेव्हा त्यात मी इतकी ऊर्जा टाकते, आणि ती सुद्धा बघा माझ्या वयाच्या 72व्या वर्षी. आणि मी खरं सांगते, माझी झोपेची वेळ ठरलेली आहे. मी घरी असते तेव्हा 7 वाजताच मी माझ्या बेडरूममध्ये जाते. म्हणजे मी लगेच झोपत नाही, पण मला किमान गरज असते ती 2 नव्हे तर 3 तासांची. 3 तास उत्तमच. संध्याकाळच्या वेळी मला एकांत आवडतो, कारण दिवसभरात मला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणून हा एकांत म्हणजे माझी हक्काची वेळ असते. माझा नवराही सांगेल, माझ्या संध्याकाळच्या वेळेला मर्यादा घातल्या आहेत मी. म्हणजे असं की तुम्हाला मी संध्याकाळी हवीच असेल तर तेवढं महत्त्वाचं ते असायला हवं. संध्याकाळी मी पार्टीला जात नाही, संध्याकाळी मी बाहेर जेवायला जात नाही. जे काही मला करायचं असतं ते मी सकाळी 4:30 पासून संध्याकाळी 6 पर्यंत करते, आणि त्यानंतर माझं काम संपलं. माझा मुलगा मला चिडवतो आणि म्हणतो, आई घरी जा, अगं दिवे लागायची वेळ झाली. मी म्हणते बरोबर आहे. मला रात्री 8-9 वाजता जेवायला आवडत नाही, अजिबात नाही. म्हणून मी ते करत नाही. मला ते आवडत नाही, ते माझ्यासाठी चांगलंही नाही, त्यामुळे मला झोप येत नाही, म्हणून मी ते करत नाही. यालाच मर्यादा म्हणतात. आमीन. आता मी करते ते तुम्हीच केलं पाहिजे असं नाही. मी करते ते तुम्ही करू नका. तुम्ही काय करावं हे तुम्ही जाणून घ्यायला शिका. तुमची मर्यादा तुम्ही जाणून घ्या. तुम्ही स्वतःला तशा मर्यादा आखा आणि तसं करा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला मर्यादा आखाल तेव्हा सगळ्यांना काही त्या गोष्टी आवडणार नाहीत, आणि लोक तुमचा न्याय करतील किंवा टीका करतील, तुम्हाला मूर्खात काढतील. पण जर तुम्ही स्वतःची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही, दुसरं कुणीही घेणार नाही. बघा, देवाने मला एक काम दिलं आहे, आणि विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, नित्यनेमाने माझ्या झोपेचं व्यवस्थापन करणं या कामाचाच एक अविभाज्य भाग आहे. आता तुमच्यापैकी काही जणांना वाटेल आपण हे काय ऐकतोय, तुम्हाला गहन आध्यात्मिक सत्य हवं असेल. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा एलिया निराश झाला होता तेव्हा त्याला झोपेची आणि अन्नाची गरज होती. म्हणजे हे बायबलनुसार नाही असं नाही, हे बायबलचं सत्य आहे. आमेन. आपली समस्या हीच आहे, आपण इतके आध्यात्मिक होतो की आपण काय करतो हेच आपल्याला कळत नाही. हो किती छान होतं ते, हो किती छान होतं, छान.
काय शिकलात तुम्ही तिथे? मला नाही ठाऊक, पण ते छान होतं खूप. आता जेव्हा घरी जाल आणि कोणी विचारलं तुम्ही तिथे जाऊन काय शिकलात, तर म्हणा झोपायला जा. जर तुमचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात घालणाऱ्या खाण्याच्या सवयी तुम्हाला असतील तर त्या बदला तुम्ही नक्कीच. मला ठाऊक आहे या गोष्टींची चर्चा तुम्हाला आवडणार नाही, पण काही झालं तरी मी मात्र त्या चर्चा करणारच. ठीक आहे, आता बघा, खाण्याच्या सवयींमुळे बरंच काही होतं. खाण्याच्या सवयींविषयी काही मिनिटं बोलण्याची परवानगी तुम्ही मला द्याल का? तुम्ही तुमच्या खाण्यावरही मर्यादा घालायला हवी. तुम्ही म्हणाल ठीक आहे, मी आठवड्यातून एकदाच गोड खात जाईन. मी तुम्हाला एक विचारू का? आता तुमच्यापैकी पुष्कळ जण म्हणतील की हे शक्य नाहीये, पण मग हे शक्य आहे का की तुम्ही इथे आल्यानंतर घरी गेल्यावरही चॉकलेटचा एकही घास खाणार नाही, असं शक्य आहे का? तुमच्यासाठी हे पूर्णपणे अशक्य आहे. आणि बघा, नेमकं याच ठिकाणी अनेक लोक डळमळतात. ते म्हणतात की अरे पण ख्रिसमस आहे ना, उपकार स्तुतीचा महिना आहे. बघा, अति खाण्यासाठी प्रत्येक सुट्टीचा आधार घेऊन पोटावर अन्याय का करायचा? बोला ना आता काहीतरी. तुम्ही तुमच्या योजना आखा. खरंच मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही मर्यादा आखा. तुम्हाला सोडा आवडतो म्हणून दिवसाला 3 सोडे पिऊ नका. तुम्ही आठवड्याला 3 प्या. आठवड्यातून एकदा तुम्ही पास्ता खा. आता हे महत्वाचं आहे का? जेव्हा तुमचं पोट भरतं, म्हणजे पोट भरल्याची जाणीव होते, तेव्हा तुम्ही खाणं थांबवा. मी जेवणाचं काय करते ठाऊक आहे? हवं तेवढंच घेते आणि संपवते. आणखी चांगला सल्ला देते, ज्या वस्तू खायच्याच नाहीत त्या घरातच ठेवू नका. ही मर्यादा आहे. नाही ते घरी आणायचंच नाही. तुम्ही इथे आलाय तिथे चॉकलेट्स चांगले मिळतात म्हणून लगेच चॉकलेट खरेदी करायला जाऊ नका. खायची इच्छा नसेल तर, खावंसं वाटत असेल तर नक्की खा. बघा, चॉकलेट्स खाण्यात काहीच वावगं नाहीये. मी अशा लोकांना उद्देशून बोलते ज्यांना वजन कमी करायचंय तरतरीत राहण्यासाठी, आणि मी अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही. म्हणजे हो, मी गोड खाते कधीतरी कारण मला माझं वजन मेंटेन ठेवायचंय, पण मुख्यतः मी जे काही करतेय त्यात मला आनंदी राहायचं आहे. बघा, ख्रिस्ताच्या शरीराचा हिस्सा असलेले पुष्कळ लोक आजारी आणि अशक्त आहेत, आणि तुम्हाला आजारी आणि अशक्त लोकांचं बोलणं ऐकतानाच आजारपण यायला लागतं. आपल्यामध्ये उत्साह आणि आवेश भरलेला असावा, नाही का? आणि हे फक्त प्रार्थना करून नाही मिळत. आपण थोडं बदलायला हवं स्वतःला त्यासाठी. आमेन. आणि मी हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते आहे, आणि मला स्वतःला हे महत्वाचं वाटल्याशिवाय मी तुम्हाला हे कधीच सांगितलं नसतं. तुमच्या शारीरिक आरोग्याचा संबंध तुमच्या आध्यात्मिक आरोग्याशी आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही निरोगी नसाल तर तुमची सेवा होणार नाही. तुम्ही निरोगी नसाल तर तुम्ही मनन करणार नाही, प्रार्थना करणार नाही. तुम्ही निरोगी नसाल तर देवाचं वचन ऐकण्यासाठी लागणारी जाणीव तुमच्याकडे नसेल. म्हणून निरोगी राहा. तुम्ही तुमचं कर्तव्य बजावायला शिका. तुमच्यापैकी काही जणांच्या जीवनात चुकीच्या गोष्टी असतील तर त्या फक्त देवच नीट करू शकतो, पण तुम्हाला आपलं कर्तव्य बजावायला हवं. आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना तुम्ही इतके थकून जाता का की प्रत्येक गोष्टीत तुम्हाला उशीर होत जातो? त्यासाठीच तुम्हाला मर्यादेची गरज आहे. मी फक्त तुम्हाला सुचवतीये. तुम्ही आपल्या जीवनात मर्यादा का बरं आखत नाही, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी काही मिनिटं आधी पोहोचू शकाल? करू शकाल का तुम्ही हे सगळं? धावपळ ही एक फार मोठी समस्या आहे. तुम्ही अशा गोष्टींविषयी बोलता ज्यामुळे तणाव वाढतो. ती गोष्ट म्हणजे धावपळ, धावपळ, धावपळ. 2 गोष्टीत जरा अंतर राखा. घाई तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. तंत्रज्ञान, इंटरनेट, ईमेल, मेसेजिंग, आयपॅड, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, पेरिस्कोप, हे नेमकं काय ते मला ठाऊक नाही, स्नॅपचॅट,
यात तुम्ही बरीचशी चित्र घेऊ शकता आणि लोकांना ती पाहण्यासाठी काही सेकंदच उपलब्ध असतात आणि मग ती अदृश्य होतात. आपल्याला केवळ या सगळ्या गोष्टी बघायच्या नसतात, तर करायच्याही असतात. आणि मग सेल्फीही काढायच्या असतात आपल्याला. मला माझ्या वाढदिवशी कोणीतरी सेल्फीची काठी दिली. त्या काठीवर तुम्हाला फोन ठेवायचा असतो आणि त्याशी लांब धरायची असते. मग तुम्ही दिवसभर इकडे तिकडे फिरून स्वतःचे फोटो काढू शकता आणि सगळ्यांना पाठवू शकता. सतत फक्त हेच करत राहायचं आपण. मला प्रश्न पडतो, आपण स्वतःच्याच प्रेमात पडलोय का? माझ्याकडे बघा, मी चघळते. हल्ली एक नवीन रोग निघालेला आहे, फोमो नावाचा. FOMO. याचा अर्थ हरवलं जाण्याची भीती. मॅटनी मला हे पाठवलं, सभा सुरू होण्यापूर्वीच पाठवलं, आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतेय. फोनची व्यसनाधीनता. माझा विश्वास बसत नाही जॉयस की तुमच्या फोनपासून दूर राहण्याच्या भीतीसाठी एक शब्द आहे वैद्यकीय भाषेत. त्याला नोमोफोबिया असं म्हणतात. आता मला सांगा, किती जणांना यावरून उपदेश ऐकावे लागतात? मी तुमचे बरेचसे पैसे वाचवू शकते. हा डब्बा बंद करून ठेवा. जे मी करते त्याबद्दल पैसे मिळाले तर मी ते उत्तम पद्धतीने करेन. नोमोफोबिया. तुमचा फोन दूर असल्याच्या जाणीवेपोटी निर्माण होणारी भीती, किंवा फोन न बघितल्यामुळे निर्माण होणारी भीती, संदेश आल्याचा आवाज न येताही पाहण्याची उत्सुकता, किंवा काहीतरी आलं असेल असा समज. सतत फोन तपासणं. आता हे नीट ऐका, जेव्हा तुम्हाला फोन तपासायचा नसतो अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्हाला फोन तपासायची लहर येते, ती थांबवणं कठीण जातं. म्हणजे जॉयस माझी मीटिंग चालू असतानाही किंवा लोकांशी बोलत असतानाही मला कंटाळा येतो, कारण मला त्यांची डोकी पाहावी लागतात आणि त्यांनी मात्र आपलं तोंड फोनमध्ये खूप असलेलं असतं. हो, पूर्णपणे. आपण वेड्यासारखे बोलत राहतो. आणि तुम्हाला नोमोफोबिया झालाय का ते तुम्ही ऑनलाईनही तपासू शकता. आता आपण याला का हसतोय सांगा मला, कारण हा निव्वळ मूर्खपणा आहे. एक गोष्ट मात्र खरी, आपणच यासाठी काही करू शकतो. मला आठवतं, जेव्हा तुम्हाला फोन कॉल करायचा असायचा, तुम्ही रस्त्याच्या एका बाजूला यायचात, कारमधून बाहेर पडायचात, फोन बूथ शोधून काढायचात. मला आठवतं, आमच्याकडे 4 लोक एकत्र बोलायचे. चला आता, किती जणांना हे आठवतंय सांगा मला. याचा अर्थ तुम्ही माझ्या वयाचे आहात. जे तरुण आहेत ते कल्पना करू शकतात का की तुम्हाला फोन करायचा आहे आणि दुसरं कोणीतरी फोनवर आहे आणि तुम्ही त्यांचं बोलणं संपायची वाट बघताय. दुसऱ्याच्या बोलण्यात नाक खुपसावं लागायचं तुम्हाला. आर्थिक दबावामुळे तुमच्यावर तणाव आहे का? क्रेडिट कार्ड्स दूर करा आणि कर्जमुक्तीची तुम्ही योजना आखा. स्तोत्रसंहिता 37:21 दुर्जन उसने घेतो आणि परत करत नाही, पण नीतिमान उदारपणे वागतो आणि दान देतो, तो दान देतो. आता बघा, उसनं घेणं हे पाप नाही, पण उसनं घेऊन त्याची परतफेड न करणं पाप आहे. बघा, हे फारसं रुचत नाही का? बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या हातावर हात मारून जामीन होतो, याचा अर्थ दुसऱ्याच्या कर्जाची तुम्ही हमी घेता. बायबल म्हणतं तुम्ही असं कधीही करू नका. खरं सांगायचं तर हा दुसरा कोणी तुमचा मुलगा असेल आणि तुम्हाला असं काही करायचं असेल तर गोष्ट निराळी आहे, पण तरीही तुमचा एखादा मुलगा असा असला तरी जेव्हा तुम्ही कर्जासाठी जामीन होता तेव्हा तुम्ही ते भरण्याची तयारी ठेवली पाहिजे. कर्जातून बाहेर पडेपर्यंत काटकसर करायला शिका. मर्यादा आणि नातेसंबंध. लोक तुमचा गैरफायदा घेतात म्हणून तुम्ही रागात आहात का? मला आठवतंय, कोणीतरी माझ्यावर ताबा ठेवू पाहत होतं, ते सुद्धा बराच काळ, आणि शेवटी
जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेव्हा मात्र मला त्यांचा प्रचंड राग आला आणि मला आठवतं प्रभू मला म्हणाला, तू सुद्धा दोषी आहेस, कारण तू त्यांना ते करू दिलंस. मर्यादा आणि सीमारेषा कुंपणासारख्या असतात, नको ते दूर ठेवणाऱ्या. मी ही गोष्ट इतर वेळेलाही सांगितली, जर कुंपण असेल तर तुमच्या शेजाऱ्याचा कुत्रा येऊन घाण करणार नाही. तुमचं तोंड हो म्हणत असताना हृदय नाही म्हणतं का? कोणी तुमचा गैरफायदा घेत असेल तर त्यात तुमचा काही दोष आहे का? तुम्हाला बदल हवा आहे का? कुणालाही मदत न करणं तुम्हाला आवडतं का? मला नाही माहीत जॉयस, पण मग लूक अध्याय 6 वचन 30चं काय? जे तुमच्याकडे मागतात त्यांना द्या आणि जे गरजेमध्ये आहेत त्यांची गरज भागवा आणि जे लोक तुमच्या वस्तू घेऊन जातात त्यांच्याकडून त्या तुम्ही पुन्हा मागू नका. ह्याचं काय? वाव, जे माझ्याकडे मागतात त्यांना मी देत राहायचं का? आता बघा, यासोबत 2 थेसलोनिकरांस 3:10 सुद्धा पाहूया. आम्ही तुम्हाला अशी आज्ञा दिली होती की कुणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊ सुद्धा नाही. वाव, या सिद्धांतामागची तत्व आपण विसरलोय नाही का? नीट ऐका, काम करू न शकणं आणि काम न करणं यात फरक आहे. जर कुणी आपलं काम करू शकत नसेल तर बायबलनुसार ती व्यक्ती गरीब आहे आणि अशा परिस्थितीत आपण त्यांना मदतही करायलाच हवी. विश्वासणारे या नात्याने ती आपली जबाबदारी आहे. पुन्हा सांगते, विश्वासणारे या नात्याने ती आपली जबाबदारी आहे. पण एखाद्या व्यक्तीला आपल्या उदरनिर्वाहासाठी कामच करायची इच्छा नसेल तर त्याला सोडवणं ही आपली जबाबदारी नाही, मग ती आपली मुलं असली तरीही. एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्हाला ती आवडेल. दोन जिवलग मैत्रिणी होत्या, सारा आणि जेन. एकदा जेवायला गेल्या आणि मुलांविषयी त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या, जी आता तरुण झाली होती. आई वडील या नात्याने कोणती आव्हानं त्यांनी पेलली यावर चर्चा चालली होती. मी वैतागून गेले. एडी घरीच बसलेला असतो. त्याची आई म्हणाली, त्याची दयनीय अवस्था आहे, तो आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि या वृक्ष जगात आम्ही त्याला लोटून देऊ इच्छित नाही. आणि सारा म्हणाली, या वृक्ष जगात? तो 27 वर्षांचा झालाय. ठाऊक आहे, पण एडीला हे सगळं काही झेपणार नाही असं मला वाटतं. माझी तर खात्री पटली की त्याला जमणारच नाही. पण तुझ्या मुलांचं मात्र छान चाललंय सारा, काहीतरी सल्ला दे ना, काय करू आता मी? ती म्हणाली, मला वाटतं तुला वैयक्तिक मर्यादा राखायला शिकण्याची गरज आहे. सारा आणि तिच्या पतीला 3 मुलं आहेत आणि त्यांना चांगलं वाढवण्यासाठी त्यांनी सगळं काही केलं. ती परिपूर्ण नाहीत, पण शाळेत त्यांनी चांगली कामगिरी केली. अंमली पदार्थांच्या किंवा वाईट प्रवृत्तीच्या आहारी गेले नाहीत. जेन आणि तिच्या पतीला एक मुलगा होता, त्याचं नाव एडी होतं. लहानपणापासूनच एडी शालेय जीवनात झगडत होता. त्याला अभ्यासाची आवड नव्हती किंवा घरकामाची आवड नव्हती. तो अंमली पदार्थांकडे वळला, वाईट लोकात वावरू लागला. त्याच्या आईवडिलांचं त्याच्यावर प्रेम होतं आणि त्यांनी नेहमी चांगल्या हेतूने त्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या जीवनात नकारात्मक गोष्टी त्यांना दिसून आल्या आणि त्या गोष्टी त्याच्या स्वतःच्या चुकांचाच दुष्परिणाम होता. व्याकुळ होऊन जेनने विचारलं, वैयक्तिक मर्यादा म्हणजे नेमकं काय? बघ, सारा म्हणाली, खरं सांगायचं तर आयुष्यभर तुम्ही एडीला त्याच्या वागण्याच्या दुष्परिणामांपासून वाचवत आलात. त्याला जे जे काही हवं होतं ते सगळं काही तुम्ही त्याला दिलं. त्यासाठी त्याची योग्यता नसतानाही त्याने त्याचा गृहपाठ केला नाही. तुम्ही त्याला पाठीशी घालून त्याच्या टीचरलाच उपदेशाचे डोस पाजायचात. त्याने त्याची कामं केली नाही तरी तुम्ही त्याला पूर्ण पॉकेट मनी द्यायचात. त्याच्या कॉलेजच्या खर्चासाठी तो तुमच्यावर अवलंबून राहिला आणि त्यामुळे त्याला नोकरी करण्याचा अनुभव मिळाला नाही. त्याला वर्गातून बाहेर काढलं गेलं. तुम्हाला वाटलं ती टीचरचीच चूक होती. त्याला दुसऱ्या शिक्षकाने शिकवावं असा तुमचा अट्टहास होता, जे चुकीचं होतं. वाव, जेन म्हणाली, मी या दृष्टिकोनातून कधी हे पाहिलंच नाहीये. अगं, आम्हाला वाटत होतं आम्ही त्याला मदत करतोय, पण तसं नव्हतं. म्हणजे सारा म्हणाली की तुम्ही नेहमीच आपल्या वैयक्तिक मर्यादांशी तडजोड केली, त्यामुळे एडीचा कधीच विकास होऊ शकला नाही आणि तो कधीही स्वतंत्र होऊ शकला नाही. त्यामुळे तुमच्यामध्ये तणाव आणि निराशा आली आणि एडी परावलंबी राहिला आणि अपरिपक्वच राहिला. जर तुम्ही मर्यादा आखल्या असत्या आणि त्या पाळल्या असत्या, त्या तुम्ही कधीच ओलांडल्या नसत्यात, तर एडीला त्याच्या कृत्यांचा परिणाम अनुभवायला मिळाला असता आणि तो शिकला असता. नक्कीच कुठलाही धरबंध नसला की काय होतं हे तो अनुभवाने शिकला असता आणि तणाव हाताळायला सुद्धा शिकला असता आपला आपण. सुटकेचा निश्वास सोडत जेनने दृढ निर्धार व्यक्त केला. ती म्हणाली, मला वाटतं मी आणि माझ्या पतीने काही मर्यादा या आखायलाच हव्यात आणि पुनर्बांधणी करायला हवी. एडीने आता शिकायला हवं की त्याच्या अयोग्य वागण्याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात. आमेन. आता ऐका, तुम्हाला एडीप्रमाणेच वागणारी मुलं असू शकतील आणि कदाचित तुम्ही
त्यांना सुधारण्यासाठी काहीही पावलं उचलली नसतील. काही पालक अद्भुत आणि महान आहेत, पण त्यांची मुलं ही वाया गेली आहेत आणि मला तुमची सुटका करायची आहे. कारण मी लहान वयात खूप त्रास सहन केला, खूप वेदना सोसल्या आणि लोकांना वेदनांमध्ये सोडून मी योग्य करत नाही. या बाबतीत माझ्यापेक्षा माझा नवरा जास्त उजवा आहे. मला त्याला कमी लेखायचं नाही, पण तो मुलांना त्यांच्या वागण्याचा परिणाम भोगू देतो नेहमीच. आणि बघा, आता आमची मुलं वाढली आहेत आणि प्रभूच्या कृपेने त्यांचं खरोखर भलं चाललंय, पण बऱ्याचदा मुलांना शिक्षा देण्यावरून देव आणि माझ्यात वादावादी व्हायची आणि आम्ही मुलांना सांगून ठेवलेलं असायचं की आम्ही काय करणार नाही ते. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते, जेव्हा तुम्ही एखाद्या नातेसंबंधाला आरंभ करता तेव्हा तुम्ही ते हुशारीने करण्याची दक्षता बाळगा. कारण ज्या गोष्टी तुम्ही सुरुवातीला देता त्याच गोष्टींची तुमच्याकडून अपेक्षा बाळगली जाते. तुम्ही एखाद्याचा आज सन्मान केलात तर वर्षभराने त्याचीच अपेक्षा केली जाईल. आमीन. म्हणून तुम्ही मर्यादेने वागा आणि तुम्ही कचरा आहात अशा पद्धतीने लोकांना बोलू देऊ नका. त्यांना बजावून सांगा की तुम्हाला माझ्याशी संभाषण करायचं असेल तर योग्य प्रकारे संभाषण करा. जर कोणी तुमचा मान राखत नसेल तर त्यांच्याशी कुठलेही नातेसंबंध ठेवू नका. आमीन. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुमची वैवाहिक समस्या असेल आणि तुमचा साथीदार तुमचा मान ठेवत नसेल तर घरी जाऊन म्हणा, जॉयस म्हणाली तुला घटस्फोट दे म्हणून. मला असं नाही म्हणायचं. हे मी अगदी स्पष्ट सांगते. मी तसं काही सांगत नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे. मला एवढंच म्हणायचंय की जर तुम्ही माझा मान राखून बोलणार नसाल तर त्यापेक्षा बोलूच नका. कारण तुम्हाला किंमत आहे आणि तुम्ही देवासाठी खूप मौल्यवान आहात आणि स्वतःसाठी सुद्धा. आणि म्हणून तुम्ही स्वतःबरोबर इतरांचाही मान राखायलाच हवा. लोकांना तुमचं शोषण करू देऊ नका आणि वापर करू देऊ नका. लोकांनी तुम्हाला कचरा समजू नये म्हणून स्वतःभोवती काही मर्यादा आखा आणि स्वतःचा मान राखायला शिका. लोकांना तुम्ही हवं तसं वागू देऊ नका. आणि आता शेवटची गोष्ट, तुमच्याकडून होकार मिळाला तरच कोणी तुमचा मित्र होत असेल तर तो तुमचा मित्रच नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तो नाही तुमचा खरा मित्र, खरंच नाही. तुम्ही आता हे शोधकार्य हाती घ्या की कोण तुमचा खरा मित्र आहे आणि कोण तुमचा खरा मित्र नाही. जे तुमच्यावर प्रीती करतात ते तुमच्या नकाराचाही मान राखते. तुम्ही पवित्र आत्म्याला अनुसरावं अशी त्यांची इच्छा असावी. जर तुम्ही एखाद्याला म्हटलं मला क्षमा करा पण मी हे करावं अशी माझी इच्छा नाही, तर त्यांनी ते मोठ्या मनाने घ्यावं आणि तुम्हाला संमती द्यावी. देवाचं तुमच्यासाठी काय म्हणणं आहे ते इतरांना सांगू देऊ नका. पुन्हा एकदा सांगते, देवाचं तुमच्यासाठी काय म्हणणं आहे ते इतरांना सांगू देऊ नका. चला आता देवाचा जय जयकार करा. आमेन. मला वाटते मी जोरदार शिट्टी मारावी पण मला नाही येत ती. मी प्रार्थना करते की आजच्या शिकवणीद्वारे तुमच्या जीवनात व्यावहारिक मर्यादा स्थापन व्हाव्यात आणि हे लक्षात असू द्या की आपल्या जीवनात देवाचं वचन हीच मोठी मर्यादा आहे. देवाच्या वचनात गुंतवणूक का करू नये? आणि मी तुम्हाला सांगते, ज्याची तुम्ही कापणी करू शकता त्याची पेरणी केलेली बरी असते. देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि तुमचा दिवस आनंदात जाओ. ज्या देवाच्या कृपेने आपलं तारण झालं, ही तीच कृपा आहे जी आपल्याला ईश्वरी भक्तीचे वेगवेगळे स्तर गाठायला नेहमीच मदत करत असते. आपल्याला कृपेचा हव्यास हवा. कृपेशिवाय बदल घडून येणं शक्य नाही. देवाची कृपा तुम्ही मिळवायला शिका आणि कृपेवर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही विसंबून राहा. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.